मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं म्हणजे खूप सारे मुलं काम एकदम चांगल्या प्रकारे करत आहे. बट कुठे ना कुठे त्यांना रिझल्ट नाही मिळत आहे. समोरच्या लीड करून त्यांना एकदम चांगल्या प्रकारे ऑब्जेक्शन येत आहे, की ते त्यांच्याकडून हँडल सुद्धा करत नाहीये पहिली गोष्ट म्हणजे ना. राईट? तर मित्रांनो, तुमचे जे ऑब्जेक्शन असेल त्या ठिकाणी, ठीक आहे. तुमचे डाऊट असेल, ते तुम्ही मला चॅटमध्ये सांगू शकता त्या ठिकाणी. ते आपण पूर्ण प्रकारे क्लिअर करू, की कोणत्या ऑब्जेक्शनवर आपल्याला काय बोलायचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. ठीक आहे, तर आपण आता आपल्या टॉपिकवर जाऊ त्या ठिकाणी, ठीक आहे. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला खूप सारे ऑब्जेक्शन येत असेल त्या ठिकाणी. सगळ्यात मेन ऑब्जेक्शन म्हटलं म्हणजे तर माझ्याजवळ पैसे नाहीये त्या ठिकाणी, ठीक आहे. हा ऑब्जेक्शन तर सगळ्यांना येत असेल तरी आहे ना. राईट, चॅटमध्ये सांगा तरी हा ऑब्जेक्शन सगळ्यांना येत असेल पहिली गोष्ट म्हणजे. आणि आज आपण जे तुमचे मेन टॉपिक आहे त्या ठिकाणी, ठीक आहे, जे तुम्हाला मेन ऑब्जेक्शन येतात मित्रांनो, त्याच मेन ऑब्जेक्शनवर आपण त्या ठिकाणी बोलणार, ठीक आहे. आता मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हा डाऊट सगळ्यांना येत असेल त्या ठिकाणी, की माझ्याजवळ पैसे नाहीये त्या ठिकाणी ना. आता माझ्याजवळ पैसे नाहीये, समोरच्या कस्टमरने जर समजा समोरच्या लीडने हा जो डाऊट आहे, हा जो ऑब्जेक्शन आहे तुम्हाला टाकितलं तरी, ठीक आहे. बट तुम्हाला हेच नाही माहित त्या ठिकाणी, की या ऑब्जेक्शनवर आता बोलायचं काय त्या ठिकाणी, की जेणेकरून तो आपल्याकडे एकदम अट्रॅक्ट होईल पहिली गोष्ट म्हणजे, है ना. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल माझ्याजवळ पैसे नाहीये, या ऑब्जेक्शन आपण एक टॉपिक बोलू शकतो त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे त्याला आपण एक उदाहरण देऊ शकतो त्या ठिकाणी, ठीक आहे. आता उदाहरण कसं तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठीक आहे. एक्झाम्पल मित्रांनो, प्रत्येक ऑब्जेक्शन जर समोरचा व्यक्ती जर तुम्हाला विचारतो त्या ठिकाणी, तर त्याला एक्झाम्पल देऊनच समजावं मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे त्याच्या बोलण्यामध्येच त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं त्या ठिकाणी, ठीक आहे. आता ते कसं तुम्हाला ते पण सांगतो, ठीक आहे. सपोज मित्रांनो, अमोल नावाचा मुलगा त्या ठिकाणी, ठीक आहे. राईट, अमोल नावाचा मुलगा किंवा किरण नावाचा मुलगा त्या ठिकाणी, ठीक आहे. राईट, या ठिकाणी जो सिरियस मुलगा असेल त्याचं नाव घेऊ आपण, ठीक आहे. समजा साहिल, ठीक आहे, साहिल नावाचा मुलगा त्या ठिकाणी. साहिलने त्या ठिकाणी म्हणजे सपोज साहिलने मी कॉल केला त्या ठिकाणी, ठीक आहे. साहिलला मी कॉल केला. साहिल बिझनेस करण्यासाठी पूर्ण इंटरेस्ट आहे, बट त्याचा जो एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी तो म्हटलं म्हणजे मनी प्रॉब्लेम आहे ना. मनी प्रॉब्लेम प्रत्येकाचा असतो असं नाही मित्रांनो, पैसे प्रत्येकाजवळ असतात त्या ठिकाणी, ठीक आहे. फक्त त्याला आपल्याला काढता आलं पाहिजे त्या ठिकाणी, ठीक आहे. पैसे प्रत्येकाजवळ असतात मित्रांनो. जे म्हणतात ना की त्या ठिकाणी की माझ्याजवळ पैसे नाही त्या ठिकाणी, मी अरेंज करू शकत नाही, मी खूप गरीब मित्रांनो आहे ना. तर हे पूर्ण पैसा प्रत्येकाजवळ असतो त्या ठिकाणी. फक्त पैसा काढायचा कसा, तिचं ऑब्जेक्शन आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर करायचं पहिली गोष्ट म्हणजे ना. तर मित्रांनो, साहिलने मला विचारलं त्या ठिकाणी, की सर मला बिझनेस तर स्टार्ट करायचा आहे, बट खूप प्रॉब्लेम आहे, पैसे नसल्यामुळे बिझनेस स्टार्ट नाही करू शकत आहे ना. तर ह्या टॉपिकवर त्याला काय बोलायचं ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल साहिलला मी एकच सांगेल त्या ठिकाणी, की हे बघ साहिल, जर तुझ्याजवळ आज पैसे नाहीये त्या ठिकाणी, तर एक विचार कर, की परवा पैसे राहतील का, 2 महिन्यानंतर राहतील का त्या ठिकाणी, 3 महिन्यानंतर राहतील का. एक विचार कर त्या ठिकाणी, की याच्यापेक्षा मोटिवेशन तुला काय पाहिजे आज त्या ठिकाणी, की आज तुझ्याजवळ पैसे नाही त्या ठिकाणी ना. स्टार्टिंगला मी पण ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट करत असेल, तर माझ्याजवळ सुद्धा 1 रुपया नव्हता. मी पण माझ्या फ्रेंड कडून अरेंज करून माझा बिझनेस स्टार्ट केला, राईट. मित्रांनो, त्याच्याजवळ पैसे नाही त्या ठिकाणी, त्याला एक ऑप्शन देऊन द्यायचं, की फ्रेंड कडून अरेंज करून मी त्या ठिकाणी माझा बिझनेस स्टार्ट केला, ठीक आहे. राईट, मित्रांनो, माझे 20 फ्रेंड होते त्या ठिकाणी, म्हणजे साहिलला मी सांगितलं त्या ठिकाणी, की साहिल माझे 20 फ्रेंड होते त्या ठिकाणी. मी त्यांच्याकडून कोणाकडून 1000 घेतले, कोणाकडून 500, कोणाकडून 200, असे करत मी त्या ठिकाणी 42 रुपयाच्या पॅकेजने माझा बिझनेस स्टार्टअप केला त्या ठिकाणी. आणि आज किती कमवतोय ते तर तुला माहिती आहे त्या ठिकाणी, की नाही. राईट. फर्स्ट ऑफ ऑल हे बघा मित्रांनो, त्याला फक्त उदाहरण द्या ठिकाणी, ठीक आहे. आता हे बघा, जर तुझ्याजवळ आज पैसे नाही त्या ठिकाणी, तर तू कॉलेज करतोय, कॉलेजमध्ये तर तू ऍडमिशन फी तर भरली असेल ना पहिली गोष्ट म्हणजे ना. कारण की तुला पण माहिती आहे की आजच्या कंडिशन मध्ये काहीच त्या ठिकाणी बिना पैशांचं होत नाही पहिली गोष्ट म्हणजे ना. ज्या कॉलेजमध्ये तू ऍडमिशन फी भरली त्या ठिकाणी सुद्धा तू पैसे लावले त्या ठिकाणी आहे ना. तर एक विचार कर मित्र त्या ठिकाणी, की या ठिकाणी जर तू बिझनेस करतो त्या ठिकाणी, तर तुला स्वतःच्या हिंमतीवर जर त्या ठिकाणी पुढे जायचं किंवा आई वडिलांची ड्रीम जर तुला पूर्ण करायची त्या ठिकाणी, तर बिझनेस मध्ये अरेंज करण्यासाठी जे 42 रुपयाचं जे प्राइस आहे ते खूप कमी त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की मित्रांनो, जर समोरचा व्यक्ती जर तुम्हाला हा ऑब्जेक्शन देतो की माझ्याजवळ पैसे नाही त्या ठिकाणी, तर पहिली गोष्ट म्हटली म्हणजे तर तुम्ही त्यांना एकदम पूर्ण प्रकारे बिझनेस समजवू शकलेच नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की जोपर्यंत त्याला व्हॅल्यू कळत नाही की आपल्याला 4200 रुपये किंवा 2400 रुपये आपल्याला का द्यायचे समोरच्या पर्सनला तरी आहे ना. जर तोपर्यंत त्याला व्हॅल्यू कळत नाही, तोपर्यंत त्याला 4200 2400 रुपये मोठे वाटेल तरी आहे ना. राईट. तर व्हॅल्यू क्रिएट करून सांगा मित्रांनो समोरच्या पर्सनला बिझनेस त्या ठिकाणी, ठीक आहे. राईट. आता नंतर मित्रांनो, तुमच्याबद्दल अजून एक काही डाऊट असेल की आपल्या बिझनेसमध्ये काम काय करायचंय त्या ठिकाणी, आहे की नाही. राईट. खूप साऱ्या मुलांना हा पण एक डाऊट असेल, तुमचा एक डाऊट क्लिअर झाला असेल त्या ठिकाणी, की माझ्याजवळ पैसे नाहीये त्या ठिकाणी. राईट. हा हा हे तर तुम्हाला मी समजावून दिलं त्या ठिकाणी ना. 2 नंबरचा जो टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हटला म्हणजे की आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला नेमकं काम काय करायचं त्या ठिकाणी. तर मित्रांनो, काम काय करायचं हा डाऊट सगळ्यांचा असतो तरी है ना.
राईट. तर मित्रांनो काम काय करायचं, याच्यावर काय बोलायचं तुम्हाला ते पण सांगतो. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हे बघा मित्रांनो, त्याला एकच सांगायचं की हे बघ, आपल्याला जो पण बिझनेस करायचा आहे तो घरी बसूनच करायचा त्या ठिकाणी. ठीक आहे. बिझनेस करण्यासाठी आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही. जे सोशल मीडियाचा युज तू फक्त टाइमपास साठी करतोय, ठीक आहे, राईट. ज्या सोशल मीडियाचा युज फक्त तू टाइमपास साठी करतोय, त्याच सोशल मीडियावर आपल्याला 7 बेसिक स्टेप नुसार वर्क करायचं. ठीक आहे. कोणत्या बेसिक नुसार? 7 बेसिक स्टेप नुसार. आणि त्याच 7 बेसिक स्टेप नुसार आपण सोशल मीडियावर वर्क करत असतो मित्रांनो. ठीक आहे. कोणकोणत्या 7 बेसिक स्टेप असतात ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता त्याला सांगत आहे की हे बघ साहिल, त्या ठिकाणी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये 7 बेसिक स्टेप नुसार वर्क करायचं. ठीक आहे. जसं की प्रोफाईल बिल्डिंग, हाऊ टू प्रमोट, क्लोजिंग, फॉलो, ब्रॉडकास्ट लिस्ट, लीड जनरेशन. त्या ठिकाणी याच बेसिक नुसार आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये वर्क करायचं आहे. आणि या बेसिक मध्ये कशा प्रकारे मास्टरी करायची, त्यासाठी सपोर्टला, गायडन्सला मी पण आहे. प्लस माझं प्लॅटफॉर्म पण तुला पूर्ण प्रकारे सपोर्ट करेल. आणि ज्या प्रकारे मी कमवतो त्या प्रकारे तू पण कमवशील, असा माझा पूर्ण 100% सपोर्ट तुला राहील त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की मित्रांनो, जोपर्यंत समोरच्याला तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण ट्रस्ट देत नाही त्या ठिकाणी, तोपर्यंत समोरचा व्यक्ती तुम्हाला पूर्ण मजाकमध्ये घेत असतो. ठीक आहे. राईट. पूर्ण सिरियस लिहून त्याला बिझनेस सांगा, म्हणजे व्हॅल्यू करेक्ट करून सांगा. हे इतके ऑब्जेक्शन तुम्हाला येत आहे मित्रांनो, तितके ऑब्जेक्शन तुम्हाला येण्याची सुद्धा गरज पडणार त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. आता मित्रांनो काम काय करायचं, हा पण तुमचा डाऊट एकदम पूर्ण प्रकारे क्लिअर होऊन गेला आहे ना. आता तुमच्या समोर हा पण एक डाऊट येत असेल यार, की सर मी तर बिझनेस स्टार्ट करून टाकेल, पहिली गोष्ट म्हणजे ना. तर मी तर बिझनेस स्टार्ट करून टाकेल, तर नंतर कंपनी जर त्या ठिकाणी पैसे घेऊन पळून गेली तर, आहे ना, राईट. नंतर कंपनी पैसे घेऊन पडून गेली तर, कंपनी जर बंद झाली तर, आहे ना. तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, जो कोणी तुम्हाला असं ऑब्जेक्शन विचारतोय, ठीक आहे, जसं काय प्रश्न विचारत्या ठिकाणी किंवा असे काहीतरी एकदम विचित्र प्रश्न विचारतोय, तर मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तो फक्त बहाणे मारतोय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला समोरच्याचा जो रिअल ऑब्जेक्शन त्या ठिकाणी, तो त्याच्या गोष्टीमधूनच आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. तो कसा तुम्हाला सांगतो. ठीक आहे. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला विचारतो मित्रांनो, की कंपनी जर बंद पडली तर मी नंतर काय करू त्या ना. तर त्याला एकच विचारायचं मित्रांनो, की जर कंपनी बंद पडली तर मला एक सांगता ठिकाणी, की कंपनी का बंद पडेल त्या ना. तर आपणच त्याला डबल प्रश्न विचारा मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तो पण एकदम हिसकावून जाईल, म्हणजे नंतर तो प्रश्न विचारण्यासाठी एकदम रेडिओ सुद्धा आणली पहिली गोष्ट म्हणजे, ना. कारण की त्याला पण माहिती आहे की आपण त्याचं बाप भेटलो पहिली गोष्ट म्हणजे, ना. राईट. तर मित्रांनो त्याला एकच विचारता येईल, की नंतर कंपनी म्हणजे बंद पडेल तरी का, हे तरी मला सांग पहिली गोष्ट म्हणजे, ना. कारण की आपली जे त्या ठिकाणी कंपनी आहे ती गव्हर्नमेंटली लिगल आहे ना. कारण की सर्टिफिकेट सोबत आपण आपल्या बिझनेसमध्ये काम करतो त्या ठिकाणी, आहे की नाही, राईट. मग तूच मला सांग त्या ठिकाणी, की कंपनी आपली बंद का पडेल पहिली गोष्ट म्हणजे, काहीतरी कारण सांगेल तर नाही. कारण की त्यालाच कारण माहिती नाही की आपण कारण सांगू तर काय पहिली गोष्ट म्हणजे, ना, राईट. आता फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, हे पण तुम्हाला कळून गेलं, की जो शब्द समोरचा व्यक्ती बोलतो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. जो व्यक्ती समोरचा शब्द बोलतो त्या ठिकाणी, जो ऑब्जेक्शन घेऊन येतोय, फक्त समोरचा व्यक्ती काय बोलतोय आधी हे समजून घ्या त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. आपण काय बोलतो माहितीये का, समोरचा व्यक्ती म्हणतो की काम काय करायचंय, आपण त्याला प्लॅन सांगतो फक्त कमिशनचा त्या ठिकाणी, आहे ना. बट त्याचा जो मेन ऑब्जेक्शन त्या ठिकाणी, मेन डाऊट आहे, जर तोच क्लिअर होत नाही त्या ठिकाणी, तर समोरचा पर्सन पण क्लोज कसा होईल मित्रांनो, आहे की नाही, राईट. तर पहिले आधी समोरच्याचा जो डाऊट आहे, जो ऑब्जेक्शन आहे, तो पहिले समजून घ्या त्या ठिकाणी. नंतर आपल्या त्या ठिकाणी उत्तर त्याला मांडा त्या ठिकाणी, आहे ना, राईट. कारण की यामध्ये ना खूप सारे मुलं त्या ठिकाणी एकदम एकदम हिसकावून जातात पहिली गोष्ट म्हणजे, है ना. कारण की समोरचा व्यक्ती बोलतो काय आणि तो त्याला सांगतो तरी काय त्या ठिकाणी, हेच त्याला कळत नाही पहिली गोष्ट म्हणजे, ना. म्हणून तुमची अर्निंग लवकर चांगल्या प्रकारे होत नाही मित्रांनो, आणि चांगल्या प्रकारे तुमचं सेल सुद्धा क्लोज होत नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की तुम्ही काय करता माहितीये का, पूर्ण जो प्लॅन त्या ठिकाणी आहे तो पूर्ण पिच करून टाकता. नंतर त्याला काय डाऊट आहे नेमकं, आहे की नाही, डाऊट काय नेमकं ते पण त्याला विचारताना पहिली गोष्ट फॉलो पण पूर्ण प्रकारे घेता नाही तरी, हा. मग त्याला ऑब्जेक्शन तर येणारच आहे त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे, जर त्याला प्रॉपर तुम्ही पूर्ण प्रकारे समजवताय मित्रांनो, तर त्या ऑब्जेक्शन येतच नाही समोरच्या त्या ठिकाणी, ठीक आहे. किंचित मुलं असतात त्या ठिकाणी, की त्यांचे ऑब्जेक्शन येतात त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि ऑब्जेक्शन येतं तरी का, मी तुम्हाला हे पण सांगतो त्या ठिकाणी, ठीक आहे. जर तुमची इंस्टाग्रामची प्रोफाईल जर पूर्ण प्रकारे बिल्डअप नसेल त्या ठिकाणी, तर समोरचा व्यक्ती तुमच्यावर डाऊट घेत असतो, ठीक आहे. कारण की हे फेक जर असू शकतं तर, आहे ना, राईट. कारण की जर हे फेक असू शकतं तर, किंवा फेक असेल तर, कारण की हे केव्हा होतं मित्रांनो, की तुम्ही नवीन असता, तुमची आयडी पूर्ण प्रकारे बिल्डअप नसते आणि तुम्हाला ते ऑब्जेक्शन चांगल्या प्रकारे येत असतात मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. त्यानंतर 4 नंबरचा जो ऑब्जेक्शन आहे, की तुम्ही या बिझनेस मधून किती कमवलं त्या ठिकाणी ना. हे पण कोणाकोणाला ऑब्जेक्शन येत असेल त्या ठिकाणी, की या बिझनेस मधून तू किती पैसे कमवले असतील त्या ठिकाणी, राईट. तर त्याला एकच सांगायचं, जर तुमची इन्कम झाली आहे तर त्याला रिअल सांगून द्यायचं, की मी इतकं कमवलं त्या ठिकाणी. जर तुमची इन्कम नाही झाली आहे
तर त्याला एकच सांगायचं की मी आता बिझनेस स्टार्ट केलाय, राईट. मी आतापासून त्या ठिकाणी ट्रेनिंग पण घेतोय आणि त्यासोबत माझं एज्युकेशन पण घेतोय, बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे नॉलेज पण घेतोय, आणि त्यासोबत मी जर चांगल्या प्रकारे नॉलेज घेतो तर मी पण चांगल्या प्रकारे इन्कम कमवल, पहिली गोष्ट म्हणजे ना. कारण की मी आधी बिझनेस करायचं कसं हेच समजून घेतोय त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल जर आपण जॉब किंवा नोकरी नाही करत त्या ठिकाणी, ठीक आहे, आपण बिझनेस करतोय, बिझनेसमध्ये टाइम देणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे, आणि बिझनेसला समजून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो, ठीक आहे. कारण की मला एक सांगा त्या ठिकाणी, नोकरी करण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी आपण पूर्ण 10 वर्ष म्हणजे 10वी पर्यंत पूर्ण शिकत असतो, म्हणजे 10 वर्ष देत असतो, राईट. ग्रॅज्युएशन आपल्याला जर करायचं असलं मित्रांनो, पूर्ण 15 वर्ष आपण त्या ठिकाणी देत असतो, है ना, राईट. तर मग एक विचार करा मित्रांनो, आपण बिझनेस मध्ये एका दिवसामध्ये कसं सक्सेस होऊ शकतो त्या, जर बिझनेस मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे इन्कम कमवायची मित्रांनो, तर पहिले बिझनेसचं नॉलेज, बिझनेस मध्ये काय नेमकं त्या ठिकाणी सेल काय असतो तर ना, किंवा कॉन्टेंट क्रिएशन काय असतं, प्रोफाईल बिल्डअप काय असतं, हाऊ टू प्रमोट काय असतं, लीड जनरेशन काय असतं, ठीक आहे. पहिले हे जाणून घ्या मित्रांनो. हे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण प्रकारे क्लिअर जातं. समोरचा व्यक्ती किती पण ऑब्जेक्शन किंवा किती पण डाऊट आणून मित्रांनो, एका चुटकीमध्ये तुम्ही पूर्ण प्रकारे क्लिअर करू शकता, ठीक आहे. अजून कोणाचे काही डाऊट असेल मित्रांनो त्या ठिकाणी, ठीक आहे. अजून खूप साऱ्या मुलांचे डाऊट असतात त्या ठिकाणी, की मी जर बिझनेस स्टार्ट केला त्या ठिकाणी तर मला या बिझनेसमध्ये सपोर्ट मिळेल का, आहे ना. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंग मध्ये रेग्युलर बेसिसवर जर येत असाल त्या ठिकाणी, तर ट्रेनिंगची स्क्रीनशॉट त्या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग करून घ्यायची मित्रांनो, ठीक आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग करून घ्यायची आणि त्याची एक हायलाइट बनवून द्यायची ठिकाणी की ट्रेनिंग नावाने त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. की समोरच्या व्यक्ती जर तुमच्या आयडी मध्ये जातो तर त्याला पण कळेल त्या ठिकाणी की या ठिकाणी मीटिंग पण होते, ट्रेनिंग सुद्धा होते, पहिली गोष्ट म्हणजे ना. आणि आपण सुद्धा त्याला सांगायचं की बघा त्या ठिकाणी माझ्या हायलाइट मध्ये एक चेक कर की आपली जी मीटिंग आहे, ट्रेनिंग आहे, ती रेग्युलर बेसवर होत असते आणि माझा सपोर्ट पण तुला पूर्ण प्रकारे मिळत असतो, पहिली गोष्ट म्हणजे ना. कारण की मित्रांनो, जोपर्यंत आपण दोघं एकदम कॉम्बिनेशन करत नाही, समोरचा व्यक्ती आपण त्या ठिकाणी, तर समोरचा व्यक्ती त्या ठिकाणी पूर्ण विचार करत असतो, जवळ आले त्या ठिकाणी तर तो एका चुटक्यामध्ये पैसे घेऊन त्या ठिकाणी मोकळा होतो आणि बिझनेस मध्ये तो पण काम करायला लागतो त्या ठिकाणी, ठीक आहे. फक्त गेम जो मित्रांनो तो फक्त माइंडचा आहे. काही लोक विचारतात की या पॅकेज मध्ये काय, ठीक आहे, ते पण सांगतात ठिकाणी, ठीक आहे. निखिल, काही लोक विचारतात की या पॅकेज मध्ये काय प्रॉडक्ट आहे, राईट. खूप एकदम भारी त्या ठिकाणी, ठीक आहे. तर हे बघ निखिल त्या ठिकाणी, जर काही लोक तुला विचारतात की प्रोडक्ट आपलं काय त्या ठिकाणी, ठीक आहे, तर हे बघा मित्रांनो, त्याला एकच सांगायचं की आपला जो बिझनेस हा एक एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस, ठीक आहे. आणि एफिलिएट मार्केटिंग मध्ये दोन प्रकारचे प्रोडक्ट असतात त्या ठिकाणी, ठीक आहे. एक फिजिकल प्रोडक्ट आणि एक डिजिटल प्रोडक्ट त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. आपलं जे प्रोडक्ट आहे ते त्या ठिकाणी डिजिटल प्रोडक्ट आहे मित्रांनो, ठीक आहे. आता हे बघा फिजिकल प्रोडक्ट काय असतं ते पण तुम्हाला सांगू, ठीक आहे. जसं की ओप्पोचा मोबाईल त्या ठिकाणी, ठीक आहे, राईट. ओप्पोचा मोबाईल मित्रांनो, ओप्पोचा मोबाईल बनवण्यासाठी त्या ठिकाणी कंपनीला सुद्धा मेहनत घ्यावं लागेल, वर्करला सुद्धा मेहनत घ्यावं लागेल, राईट, आहे ना. तर काय करतं माहिती, कमिशन त्या ठिकाणी खूप मिळत असतं, म्हणजे त्याला त्या ठिकाणी फिजिकल म्हणजे फिजिकल प्रोडक्ट म्हणतात, पहिली गोष्ट म्हणजे ना. कारण की त्याला बनवण्यासाठी पण मेहनत घ्यावं लागते, पहिली गोष्ट म्हणजे ना. आणि डिजिटल प्रोडक्ट म्हटलं म्हणजे, तर हे बघ डिजिटल प्रोडक्ट जसं की आपले ऑनलाईन कोर्सेस त्या ठिकाणी, ठीक आहे. एक वेळा बनवले मित्रांनो तर किती पण सेल करा त्या ठिकाणी, तितके सेल करतात तितकी इन्कम चालू राहते त्या ठिकाणी, ठीक आहे. यालाच म्हणतो आपल्या त्या ठिकाणी डिजिटल प्रोडक्ट म्हणजे ऑनलाईन कोर्स आहेत त्या ठिकाणी, ठीक आहे. तर कोणी तुम्हाला विचारतंय की तुमचं प्रोडक्ट कोणतं त्या ठिकाणी, ठीक आहे, तर त्याला एकच सांगायचं की आमचा जो प्रोडक्ट आहे तो डिजिटल. इंस्टाग्राम आयडी सांगणार, ठीक आहे. तर हे बघ इंस्टाग्राम आयडी पण सांगतो काही विषय त्या ठिकाणी, आणि मी काही प्रॉब्लेम नाही, मी चॅट पण करून देतो, ठीक आहे, राईट. माझी इंस्टाग्रामची आयडी भारत पारधी 1 2 3 त्या ठिकाणी, ठीक आहे. इंस्टाग्रामची आयडी पण थोड्या वेळात सांगतो, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी, ठीक आहे. आता हे बघा मित्रांनो, त्याच सोबत अजून तुमचे काही डाऊट असेल त्या ठिकाणी, की यामध्ये आता हे बघा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ठीक आहे. तर हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे, तुम्हाला हे डाऊट का विचारलं जातं माहितीये का, कारण की तुमच्याजवळ पूर्ण प्रकारे नॉलेज राहत नाही त्या ठिकाणी आणि तुम्ही डायरेक्टली सेल करण्यासाठी निघून जाता, पहिली गोष्ट म्हणजे ना. तर मित्रांनो एक विचार करा, पूर्ण नॉलेज आता हे बघा की तुम्ही कोणत्या पॅकेजने बिझनेस स्टार्ट केलेला आहे, जसं की सिल्वर पॅकेज, गोल्ड पॅकेज, डायमंड पॅकेज, कोणत्या पण पॅकेजने तुम्ही बिझनेस स्टार्ट करा मित्रांनो. ज्या पॅकेजने तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय त्या पॅकेजचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. कारण की तोच पॅकेज जर आपण आता हे बघा, तुम्ही कुठे पण जा मित्रांनो, कोणत्या पण कस्टमर पाहिजे जाता, ठीक आहे. म्हणजे समजा तुम्ही एक कपड्याच्या दुकानामध्ये गेलाय, जर तुम्हाला एक कपडा जर आवडला मित्रांनो, तर समोरचा जो दुकानदार आहे तो म्हणतो की हा कपडा भारी नाही, हा एकदम नवीन मार्केट चालू आहे त्या ठिकाणी, यामध्ये कापड जो आहे तो एकदम भारी मॉडेलचा, पहिली गोष्ट म्हणजे ना. कारण की का मित्रांनो, त्या दुकानदाराने त्या ठिकाणी त्या कपड्याचं एकदम पूर्ण प्रकारे नॉलेज घेत असतं, म्हणून तो तुम्हाला सांगत असतो, पहिली गोष्ट म्हणजे ना. सेम त्याच प्रकारे आपल्याला आधी कोणत्या पॅकेजने बिझनेस स्टार्ट केला, आधी त्याचं नॉलेज घ्या त्या ठिकाणी.
त्यामध्ये किती कोर्स आहे, त्या कोर्सेसने काय होतं त्या ठिकाणी ना, कमिशन त्याला किती मिळतं आणि पॅसिव्ह इन्कम किती मिळतं त्या ठिकाणी. ठीक आहे. तर हे बघा मित्रांनो, पॅसिव्ह इन्कम नाही सांगितलं काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी. पहिले ऍक्टिव्ह इन्कम जर सांगा, आणि ऍक्टिव्ह इन्कम जर समोरच्या पर्सनला तुम्ही सांगताय मित्रांनो, ठीक आहे, तर त्याची एकदम व्हॅल्यू क्रिएट करून सांगा त्या ठिकाणी. ठीक आहे. डायरेक्टली हे बघा, सोबत मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी 2400 म्हणजे गोल्ड पॅकेज सांगायचं कसं त्या ठिकाणी. ठीक आहे. आता हे बघा, सपोज 2400 रुपयाचा बिझनेस प्लॅन जर आपल्याला समोरच्याला समजायचं, आपण काय करतो माहितीये का, हे बघ, जर तू 2400 ने बिझनेस स्टार्ट करतोय, तुला त्यामध्ये 1800 कमिशन मिळतंय त्या ठिकाणी बस, आणि तुला त्यामध्ये इतके कोर्सेस मिळत आहे, तू स्टार्ट करशील, चांगल्या प्रकारे कमवशील. कोणी असं बिझनेस सांगतो मित्रांनो, तो असं नको सांगा त्या ठिकाणी, त्याला व्हॅल्यू क्रिएट होईल त्या ठिकाणी, तर तो तुम्हाला सिरियस मानेल. पहिली गोष्ट म्हणजे ना, जर त्याला व्हॅल्यू जर क्रिएटच होत नाहीये मित्रांनो, तर तो मला पूर्ण मजाक मध्ये घेईल त्या ठिकाणी, आणि तुमच्या कॉन्टॅक्ट 2 वर्ष थांबेल त्या ठिकाणी, नंतर बिझनेस स्टार्ट करेल. तर त्याला अर्थ नाही मित्रांनो. जर नवीन व्यक्ती आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय त्या ठिकाणी, तर त्याला पूर्ण प्रकारे समजावून सणच त्या ठिकाणी आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायचंय, आणि स्टेटस मास्टरी मधून ब्रॉडकास्ट मास्टर म्हणून त्या ठिकाणी तो एकदम पूर्ण प्रकारे क्लोज होतो मित्रांनो. ठीक आहे. आता हे बघा मित्रांनो, खूप साऱ्या मुलांचे हे पण डाऊट असतात त्या ठिकाणी, की सर, आपल्याला जो बिझनेस करायचा आहे तो मोबाईलवर करायचा आहे का लॅपटॉपवर करायचा आहे ना. तर त्याला सिंपल सांगायचं की मोबाईलवर बिझनेस करायचा. आणि हे बघा, खूप साऱ्या मुलांचे हे पण डाऊट असतात की आपला जो बिझनेसचा टाइम आहे तो किती टाइम द्यावा लागतो, पूर्ण दिवस द्यावा लागतो की 4 किंवा 5 तास द्यावा लागतं, कसं आहे ना. तर त्यांना एकच सांगायचं मित्रांनो, की आपला जो बिझनेसचा टाइम आहे तो फ्लेक्झिबल आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही टाइम आपल्या बिझनेसमध्ये देऊ शकता त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. आणि बिझनेसमध्ये किती टाइम द्यायचा आहे ते पण तुमच्यावर डिपेंड आहे. कारण की त्यांना एक सांगायचं की आपण जॉब किंवा नोकरी नाही करत, आपण बिझनेस करतो त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि बिझनेसमध्ये टाइम जर म्हटला म्हणजे, तर तो पूर्ण फ्लेक्झिबल राहतो. म्हणजे आपण स्वतःच्या हिंमतीवर आपण बिझनेस करतो, म्हणजे स्वतःचा मालक आपण स्वतः आहे त्या ठिकाणी, आहे ना. आणि मालक जर म्हटला म्हणजे, तर केव्हा टाइम द्यायचा, किती टाइम द्यायचा, ते पण आपल्याला डिपेंड असतं, पहिली गोष्ट म्हणजे ना. अजून कोणाचे काही डाऊट आहे मित्रांनो, की जो तुमचा डाऊट आहे त्या ठिकाणी, तो तुम्हाला एकदम अडकतोय आणि तो तुमच्याकडून सॉल्व्ह होत नाही, पहिली गोष्ट म्हणजे, आहे ना. जर तुमचा काही डाऊट असेल मित्रांनो, तो पण मला सांगा त्या ठिकाणी, तो पण आपण पूर्ण प्रकारे क्लिअर करू. म्हणजे तुमचा जो पण ऑब्जेक्शन डाऊट आहे तो पूर्ण प्रकारे क्लिअर होऊन जाईल त्या ठिकाणी, आहे की नाही. काही मुलांचा हा पण एक डाऊट असतो, की आपण जर आता एक वेळा इन्व्हेस्टमेंट करतोय, तर आपल्याला वेळोवेळी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, कसं आहे ना. तर असं नाही मित्रांनो, आपल्याला फक्त आपल्या बिझनेसमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायचे, लाईफ टाइम बेनिफिट त्या ठिकाणी. ठीक आहे. काही मुलांचे हे पण डाऊट असतात, की मी आपल्या बिझनेसमध्ये किती कमवू शकतो, आहे ना. तर त्याला एकच सांगायचं, की बिझनेसमध्ये तू येतोय त्या ठिकाणी, जर पूर्ण 100% 80 ते 90% जरी काम करतोय, तर तू पण महिन्याचे 20, 25, 30 हजार रुपये इझिली कमवू शकतो. जर तू टाइम देत नाहीये, कारण की मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे, जो मेहनत करतो त्याला रिझल्ट 100% मिळतो, आहे ना. आणि जो मेहनत नाही करत त्या ठिकाणी, तो तर लटकलेला असतो, पहिली गोष्ट म्हणजे, आहे की नाही. कारण की मेहनत करा मित्रांनो, मेहनत का फल बहुत मीठा होता है, पहिली बात तो, है ना. राईट. तर मेहनत करा मित्रांनो चांगल्या प्रकारे. त्या प्रकारे जर तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करताय मित्रांनो, तो रिझल्ट तुम्हाला 100% मिळेल त्या ठिकाणी. ठीक आहे. पहिले आधी बिझनेस समजून घ्या, की बिझनेस आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी. ठीक आहे. राईट. कोणाकोणाला हे पण माहित नसतं, कारण की मी कोणत्या पॅकेजने स्टार्ट केलंय, कोणा मी, आणि या पॅकेजमध्ये किती कोर्स आहे, कमिशन किती, कोणाला अजून हे सुद्धा माहित नसेल त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 2-3 मुलं आले त्या ठिकाणी, की त्यांना हेच माहित नाही की ते कोणत्या पॅकेजने त्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय त्या ठिकाणी. ठीक आहे. तर एक विचार करा मित्रांनो, जर तुम्हालाच त्या ठिकाणी तुमच्या पॅकेजची किंवा तुमच्या बिझनेसची डिटेल माहित नाही त्या ठिकाणी, तर तुम्ही समोरच्याला काय सांगू शकता, पहिली गोष्ट म्हणजे, आहे ना. राईट. तर मित्रांनो, तुम्ही एक स्वतः ऑब्जेक्शन किंवा स्वतः डाऊट आहे तुम्ही त्या ठिकाणी. ठीक आहे. तर पहिले आधी हे क्लिअर करा, की आपण पहिले एज्युकेशन घ्या. पहिले मित्रांनो लर्निंगवर फोकस करा, नंतर अर्निंगवर फोकस करा. जर तुम्ही लर्निंगवर फोकस करता मित्रांनो, तर अर्निंग तुमची होईल कशी ते तुम्हाला पण कळणार नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि एक वेळा जर तुमची टीम बिल्डअप झाली मित्रांनो, तर इतकी पॅसिव्ह इन्कम येईल त्या ठिकाणी, की तुम्हाला काम करण्याची सुद्धा गरज नाही पडणार त्या ठिकाणी मित्रांनो. ठीक आहे. राईट. अजून कोणाचे काही डाऊट आहे मित्रांनो, की तुमचा हा डाऊट आहे त्या ठिकाणी, की तो माझा क्लिअर नाही झाला अजून त्या ठिकाणी. ठीक आहे. अजून कोणाचे काही डाऊट आहे मित्रांनो, चॅटमध्ये मला सांगा त्या ठिकाणी, म्हणजे आपण ते पण पूर्ण प्रकारे क्लिअर करून टाकू त्या ठिकाणी. ठीक आहे. तर हे बघ, ई लाईट मध्ये त्या ठिकाणी, आता हे बघ, ई लाईट पॅकेज मध्ये तुला रील्स मास्टर मिळतो, राईट. त्या ठिकाणी कॅनवा मास्टर मिळतो, पहिली गोष्ट म्हणजे ना. त्यानंतर बघ, तुला मिनी पॅकेज मध्ये त्या ठिकाणी सोशल मीडिया मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग मिळतो. ठीक आहे. आता जर तू ई लाईट पॅकेज जर तुझा बिझनेस स्टार्ट करतो निघेल, ठीक आहे, राईट. ई लाईट पॅकेज जर तुझा बिझनेस स्टार्ट करतोय, तुला मिनी पॅकेज म्हणजे तो एकदम पूर्ण फ्री मध्ये मिळतोय त्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे टोटल तुझे ई लाईट पॅकेज मध्ये कोर्सेस झाले 4 कोर्स त्या ठिकाणी. ठीक आहे. एक त्या ठिकाणी म्हटलं म्हणजे, एक सोशल मीडिया मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग, त्यासोबत कॅनवा मास्टरी आणि रील्स मास्टर. ठीक आहे. असे टोटल 4 कोर्स तुला त्या ठिकाणी ई लाईट पॅकेज मध्ये मिळतात त्या ठिकाणी. ठीक आहे. कारण की हे बघ, जर तू ई लाईट पॅकेज स्टार्ट करतो, मिनी पॅकेज तुला फ्री मध्ये मिळाला म्हणजे ते 2 कोर्स
त्यामध्ये ऍड झाले, टोटल झाले 4 कोर्स त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि ज्या आयडी तू ओपन केले असेल त्या ठिकाणी त्यामध्ये तुला पूर्ण प्रकार क्लिअर होऊन झालं त्या ठिकाणी, ठीक आहे. राईट. अजून खूप सारे मुलांचा डाऊट अजून हे सुद्धा असतो की मी बिझनेस स्टार्ट करतोय आणि या बिझनेस मध्ये माझा लॉस होईल का त्या ठिकाणी, ठीक आहे. राईट. खूप सारे मुलांचा हा पण एक डाऊट असतो मित्रांनो की मी इतके पैसे इन्व्हेस्टमेंट करतोय. आता हे बघा, त्याला ते पैसे तर एकदम म्हणजे एकदम मोठे वाटतं पहिली गोष्ट म्हणजे, की नाही. तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हटली म्हणजे जे आपण आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्या ठिकाणी, ठीक आहे, ते एकदम खूप छोटी इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला पण माहिती आहे ठिकाणी की आपण स्वतःचा जर बिझनेस करायचा म्हटला तर आपल्याला लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्या ठिकाणी, ठीक आहे. लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपला स्वतःचा बिझनेस स्टार्टअप होतो त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि तुम्ही एक विचार करा मित्रांनो त्या ठिकाणी की आपण एकदम छोट्याशा प्राइस पासून जर आपला बिझनेस स्टार्ट करताय मित्रांनो, तर एक विचार करा पहिली गोष्ट म्हटली म्हणजे, तर त्या बिझनेसची व्हॅल्यू किती असेल आणि त्या बिझनेसची व्हॅल्यू जर समोरच्याला आपल्याला समजायची पहिली गोष्ट म्हटली म्हणजे, तर आपल्याला किती त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल पहिली गोष्ट म्हणजे ना.